न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयात आजच्या घडामोडी। सिद्धनाथ लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मायनी येथे 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला। या खास कार्यक्रमात कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ येवले मॅडम, सिद्धनाथ लाईफलाईन हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर अनिता श्रीखंडे मॅडम आणि डॉक्टर विद्या मॅडम, सौ प्रतीक्षा मॅडम, डॉक्टर ज्योती मॅडम तसेच माननीय श्री येवले सर, डॉक्टर उदय माळी, डॉक्टर निलेश देशमुख, डॉक्टर आशिष माळी आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्य माता जिजाऊ साहेब यांच्या वंदनेत आणि दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली। उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याकडून महिलांना आत्मसशक्तीकरण आणि बळकट होण्यासाठी महत्त्वाचे संदेश देण्यात आले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या सामर्थ्याचा ठाव घेत समाजात समानतेचा आणि न्यायाचा प्रचार करण्याची प्रेरणा मिळाली। आत्मविश्वास आणि संघर्ष हेच खरे सामर्थ्य आहे अशा सकारात्मक विचारांनी भरलेले या कार्यक्रमाने महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले। महिला दिनाच्या या विशेष प्रसंगी सर्व उपस्थितांची ऊर्जा आणि प्रेरणा महिलांच्या सामर्थ्याला नवा उंचाव देणारी ठरली। अशा प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे समाजातील महिलांना त्यांचे अधिकार, ताकद आणि स्वतंत्रता याबद्दल अधिक जागरूकता मिळवता येईल हे स्पष्ट झाले। धन्यवाद। गेल्या अनेक वर्ष जागतिक महिला दिन साजरा करत आहोत। हा महिला दिन साजरा करत असताना यामागचा हेतू काय? साधारणतः 1903 साली न्यूयॉर्क ठिकाणी एका कपड्याच्या मिलमध्ये हजारो महिला कार्य करत असताना त्यांना जाणवलं की आमच्यावर कुठेतरी अन्याय होतो, की आम्हाला जेवढं काम दिलंय त्या मोबदल्यात आम्हाला पगार कमी मिळतोय आणि आमच्याकडून जास्ती तासाचं काम करवलं जातं। आम्हाला मतदानाचा हक्क नाही। ज्या स्त्रियां मातृत्व आहे त्या बाळांना दूध पाजायला सुद्धा तिथे वेळ नाही, त्यांनी काम करायचं आहे। आणि हा अन्याय घडत असताना त्या स्त्रियांनी पाहिलं की हा अन्याय आपल्यावरच होतो, कारण त्याच्या बाजूला पुरुष प्रधान संस्कृती होती की जिथं 8 तास काम आणि मोबदला डबल। आणि 1947 साली इनो मध्ये साधारणतः 17 देश सहभागी झालेले होते, जिथं क्लारा झेंटी यांनी डिक्लेअर केले की 8 मार्च हा दिन महिलांचा गौरव सन्मान म्हणून महिला दिन जगभर साजरा करावा आणि त्याला 17 देशांनी मान्यता दिली आणि आज जगभर आपण महिला दिन साजरा करत या ठिकाणी दिलेला आहे। त्या एक महान कर्तृत्ववान व्यक्तित्व ज्यांनी अनेक पिढ्या घडवल्या, अनेक पिढ्या त्यांच्या हाताखाली घडत आहेत अशा आमच्या वत्सलबाई गुदगे कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय वैशाली येवले मॅडम, गुदगे मॅडम यांना मी आज या ठिकाणी स्टेजवरती आजचे अध्यक्षस्थान भूषावं म्हणून त्यांना विनंती करतो। त्यांनी अनेक असं व्यक्तिमत्व आहे की स्त्री शक्ती काय असतं हे गेले आम्ही 2 वर्ष पाहत आहे।
ते आमचे मित्र, आमचे बंधू डॉक्टर नानासाहेब श्रीखंडे 2 वर्षापूर्वी आमच्यातून निघून गेले. तर त्यांच्या बरोबर खंबीरपणे त्या उभ्या होत्याच. अक्षरशः आम्ही पाहिले की स्त्री शक्ती काय असते, त्या काळात त्यांनी काय त्याग केला आणि आजही त्या आपल्या शहरावरती 2 हॉस्पिटल चालवत आहेत, मुलांचं संगोपन बघत आहेत, संस्कार देत आहेत. अशा आमच्या लाईफलाईन मेडिकल हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर अनिता श्रीखंडे मॅडम यांना आजच्या प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी मी डायसवरती आमंत्रित करत आहोत. त्यांनी डायसवरती तसंच आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या बेटर हाफ किंवा आमच्यापेक्षा बेस्ट म्हणता येतील सिनियर प्रॅक्टिशनर डॉक्टर विद्या मॅडम यांनाही विनंती करतो त्यांनीही डायसवरती यावं प्रमुख पाहुणे. तसेच आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या लाईफलाईन हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रतीक्षा देशमुख मॅडम यांनाही विनंती करतो त्यांनीही प्रमुख पाहुणे म्हणून आज डायसवरती या ठिकाणी त्यांना मी आमंत्रित करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी आजच्या या महिला दिनानिमित्त खास करून आमच्या यशवंत क्लिनिक डॉक्टर श्रीखंडे मॅडम यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून गेली 1 वर्षभर त्यांना साथ देत आहेत अशा डॉक्टर ज्योती देसाई मॅडम यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुणे म्हणून डायसवरती यावं, त्यांना मी आमंत्रित करतो. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण आजच्या या ठिकाणी दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय येवले मॅडमच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण कार्य करूया. मी त्यांना विनंती करतो की प्रतिमेचे पूजन करूया आणि त्यानंतर दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करूया. व्हॉट्सअपवरती ते वागवले नाही लागून शांत त्यांना स्मरण करूया आणि त्यांना बघायला
आज 8 मार्च जागतिक महिला दिन। खरं तर आजचा दिवस हा महिलांच्या सक्षमीकरण, महिलांचं दातृत्व, महिलांचं कर्तृत्व यांचा गुणगौरव करण्यासाठी साजरा केला जातो। त्याचा इतिहास काय आहे ते आपण मगाशी सरांच्याकडून ऐकलंच की कोणत्या कारणासाठी हा दिवस साजरा केला जातो। पण खरं तर आजच हा दिवस साजरा न करता प्रत्येक दिवस हा महिलेनं आपले कौतुक म्हणून नव्हे तर आपली जी शक्ती आहे किंवा आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत किंवा आपला जो आत्मसन्मान आहे तो राखण्यासाठी आपण दिवसभरामध्ये जे काम करत असतो, जसं की जे काही महिला व्यावसायिक असतात, तर काही महिला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, या सर्व काही खेळाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात। या सर्व क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत असताना या महिला कुठेतरी स्वतःचा आत्मसन्मान किंवा कुठेतरी स्वतःला जे आपण आपला वेळ द्यायला पाहिजे होता तो दिला जात नाही। आपण बघतो बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळी कसं असायचं की जेव्हा विवाह पद्धत होती तेव्हा महिलेकडून किंवा होणाऱ्या पत्नीकडून अपेक्षा असायची की ती फक्त घरातलं काम आणि चूल आणि मूल एवढंच तिनं करावं, एवढी माफक अपेक्षा असायची। पण जसं जसा काळ पुढे चाललाय, जसं जसं म्हणजे खर्चाचे किंवा जे खर्चाचे जे कमी जास्तपणा जो चाललेला आहे किंवा आपल्याला जो समाजामध्ये एक प्रकारचा मोठेपणा किंवा एक प्रकारचं कर्तृत्व सादर करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतलेलं पाहिजे। तेव्हा आताच्या मुलांची अपेक्षा काय असते तर मुलीनं शिकलेलं पण पाहिजे की शिवाय घरातलं पण तिनं काम केलं पाहिजे आणि शिवाय बाहेर पण तिनं व्यवसायामध्ये किंवा कामामध्ये मदत केली पाहिजे। हे सर्व सांभाळत असताना आणि आजच्या महिला सुद्धा, स्त्रिया सुद्धा त्यांना काय वाटतं आपण शिकलेलो आहोत तर आपण घरामधील पण जबाबदारी सांभाळावी आणि बाहेरची पण जबाबदारी सांभाळावी। हे सर्व करत असताना ती सुपर वुमन होण्याच्या नादामध्ये तिचे स्वतःकडे लक्ष कमी होत चालले आहे, त्याच्यामुळे ती एक आतून कमकुवत होत चाललेली आहे। आपण म्हणतो महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, पण जर स्वतःचा जर आपण विचार केला, आपण स्वतःवर वेळ हे करून बघा, विचार करून बघा की आपण खरोखरच आपल्याला वेळ देऊ शकतो का? आपल्या तब्येतीसाठी किंवा आपले जे छंद आहेत त्याच्यासाठी आपण वेळ देऊ शकतो का? तर सर्वांनी म्हणजे महिलांनी काय केलं पाहिजे तर ठीक आहे, आपली जबाबदारी आहे की आपण बाहेर पण आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे, घरामधील पण जबाबदारी सांभाळली पाहिजे, पण ह्या सोबतच आपण स्वतःसाठी पण आपला वेळ दिला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण आपले छंद जोपासले पाहिजे, आपली तब्येत सांभाळली पाहिजे आणि यासोबतच आपण देशाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आज 8 मार्चच्या निमित्तानं, महिला दिनाच्या निमित्तानं सिद्धनाथ ICUच्या तर्फे आम्हा सर्व महिलांचा सत्कार इथे घेण्यात आला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते। धन्यवाद मॅडम। आता सध्याची जी स्त्रीची परिस्थिती आहे त्याचं तुम्ही ज्वलंत उदाहरण एक सांगितलं की स्त्रीला फक्त तिच्या एकट्याचं काम नाही, तिच्याबरोबर काम करणारा पुरुषही तिच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे। जसं आपण म्हणतो एक पुरुष सक्सेस व्हायला तिच्या मागे जसा स्त्री असते, तसंच प्रत्येक पुरुषानं सुद्धा त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। त्यावेळेला त्या जवळच असणाऱ्या स्टेशनच्या हॉस्पिटलमध्ये जिथं भूलतज्ञ नव्हते, कुणीही नव्हते, बिन भूलतज्ञ असताना तिचं ऑपरेशन करण्यात आलं। त्यानंतर मीडिया जागी झाली आणि मग मीडियाने तिला एम्स हॉस्पिटलमध्ये दिल्लीमध्ये तिला दाखल करण्यात आले आणि क्लास 1 अर्थात ती प्लेयर होती त्यामुळे तिला सुविधा सगळी क्लास 1 देण्यात आली। परंतु ज्यावेळेला अरुणिमा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती, मात्र बाहेर मात्र तुम्हाला माहित आहे आपला समाज कसा असतो, एका स्त्रीवर चारित्र्याचे शिंतोडे उडवले गेले, अरुणिमाला ट्रेनमध्ये अतिप्रसंग आला म्हणून टाकून देण्यात आलं, अशा अनेक गोष्टी तिच्यावर लादण्यात आल्या, परंतु अरुणिमा डगमगली नाहीये। अरुणिमानं त्या ठिकाणीच एक स्वप्न, मीडिया ज्या वेळेला भेटायला यायचा त्यावेळेला तिनं स्वप्न आपलं सांगितलं की मला
एव्हरेस्ट सर करायचे, सगळे हसायला लागले. 2 पाय एक तर पाय पूर्ण निकामी झालेला आहे, एक पाय गुडघ्यापासून अजून त्याच्यावर उपचार चालू आहेत, आणि ही एव्हरेस्ट सर कशी करणार. बघा इथंच आपल्याला आहे की आपण जे ध्येय ठरवतो ना, त्या ध्येयापुढं कमकुवत शरीर सुद्धा साथ देऊ शकतं. अरुणिमाच्या या ध्येय प्रेरणेनं आपोआप तिच्या तब्येत चांगली सुधारायला लागली. एक पूर्ण पाय तिचा हा कृत्रिम बसवण्यात आला, आणि दुसरा पाय आहे तो ती उपचारानं चांगला झाला. हिमालय किंवा एव्हरेस्ट सर करायला शेर्पा असतो, तो सगळं ट्रेनिंग देतो त्यांना. त्या शेर्प्यानं जास्त करून ब्रिटिशकालीन लोक हा एव्हरेस्ट सर करतात. आपल्याकडची महाराष्ट्रीयन लोक फार कमी असतात. आणि मग त्या शेर्प्या सुद्धा हसायला लागला, काय अरुणिमा तू जिद्द करते. आणि मग तिचं ट्रेनिंग सुरू झालं. 6 महिने अथक परिश्रमाचं ट्रेनिंग तिनं असल्या अपंगत्वावर मात करून पूर्ण केलं. स्त्री काय असते, धाडसी असते, कर्तृत्ववान असते. शेवट अरुणिमानं अतिशय मृत्यूशी झुंज देऊन तो एव्हरेस्ट सर केला, आणि भारतीय ध्वज त्या एव्हरेस्टवर एका अपंग मुलीनं तिथं फडकवला. माणसाच्या मनामध्ये आला तर आपण काहीही करू शकतो, ह्या जिद्दी अरुणिमाकडून आपल्याला समजलंय. मला समस्त महिलांना हेच सांगायचंय की अनंत अडचणी आपल्या समोर येतात, आत्मविश्वास आपला कधीही ढळू द्यायचा नाही. अनेक महान स्त्रियांचे चरित्र आपण वाचायचं, मैत्री असेल, गार्गी असेल, किंवा प्राचीन काळी संत महात्म्यामध्ये अनेक कवयित्री संत होऊन गेलेल्या आहेत. संत निर्मळा असेल, नामयाची दासी संत जनी असेल, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, असं जी आपल्याला वेळोवेळी सांगते ती नामाच्या घरी दासीचं काम करणारी असेल, किंवा अनेक अशा संत कानोपात्रा असेल, तिनं तर नर्तिकेच्या घरी काम केलं संत कानोपात्राने, पण आपलं पावित्र्य हे अबाधित ठेवलं. शेवट संस्कार आपल्या मनावर कसे आणायचे ते आपण आत्मनिर्भय बनलं पाहिजे. अनेक बऱ्याचशाच डॉक्टर साहेबांनी बऱ्याच स्त्रियांचा नाम उल्लेख केलेला आहे. आपण आत्मनिर्भय, कमकुवत नाही. घराच्या बाहेर पडत असताना आपण नकारात्मक विचार सर्व बाहेर टाकायचे, सकारात्मक विचाराने आपण बाहेर जायचं. कोणतंच क्षेत्र आज असं नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये मुली आपलं कर्तृत्व, ट्रक चालवण्यापासून नाशिकच्या बऱ्याच डेपोंमध्ये आज महिला ड्रायव्हर आहेत, ते पायलट चालवण्यापर्यंत अनेक आता इथं विद्यमान सगळ्या डॉक्टर मॅडम बसलेले आहेत, जीव वाचवण्याचं काम हे सर्वजण करत असतात. कोणतंच क्षेत्र आता असं राहिलेलं नाहीये की त्या क्षेत्रामध्ये आपण कमी पडू शकत नाही. प्रत्येक क्षेत्र आपल्यासाठी वाट पाहत आहेत, आव्हानं आहेत, ती आव्हानं झेलणं आपल्याला गरजेचं आहे. 18व्या शतकातली स्त्री आणि 21व्या शतकातली स्त्री यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आजची स्त्री ही स्वयंभू झालेली आहे. आजची स्त्री शिक्षणानं, ज्ञानानं पवित्र झालेली आहे. म्हणून तर सरस्वतीचे आपण पूजन करतो. ही सरस्वती माता, ज्ञानाची जी देवता आहे, ती एक स्त्री आहे. ज्या ज्ञान म्हणजे जे आज संपूर्ण जगामध्ये विद्वत्ता जे लोक कमवत आहेत, त्या सरस्वतीला स्मरण ठेवतात. ती सरस्वती सुद्धा महिला आहे. जिथं जिथं पावित्र्यता आहे तिथं महिला आपल्याला पाहणं. 9 दिवसांचं नवरात्र आपण साजरं करतो. मग ती दुर्गा असेल, चंडिका असेल, असुराचा वध करणारी एखादी देवी असेल, ती स्त्री आहे. आणि म्हणूनच स्त्री मी कमी नाही, मी अबला नाही, मी आज सबला झालेली आहे. आणि ह्या सबलीकरणामध्ये आपण आपले अनेक द्वार उभी केली. परंतु खंत एवढ्याच गोष्टीची वाटते की स्वातंत्र्यानंतर स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं, पण काही चुकीच्या भावना स्त्रियांमध्येही आपल्याला पाहायला मिळत आहे. उदाहरणार्थ घ्यायचं, एक स्वभाव आहे बघा, नैसर्गिक स्त्रीचा स्वभाव असतो. 4 स्त्रिया एकत्र आल्या की तिथं विचारमंथन वेगळंच होतं. की तुझी सून कशी, माझी सासू कशी, तुझा नवरा कसा. आणि मग ती स्त्री एक वार्ताहर बनते, एक वर्तमानपत्र बनते, आणि संपूर्ण गावामध्ये कुणाला सांगायचं नाही ही गोष्ट, ती पुढे जाते. कुणाला सांगायचं नाही ही गोष्ट. इथं स्त्रीचं खऱ्या अर्थानं विकास खुंटतो आहे. अजून सुद्धा किती सुशिक्षित हो मॅडम, किती शिकलेल्या महिला असो, ज्या वेळेला ते 4 एकत्र येतात त्यावेळेला कधी जिजाऊंच्या कथा नाही मी ऐकल्या त्यांच्या हातून,
सावित्रीच्या कथा नाही ऐकल्या, मगाशी सांगितलेल्या अनेक दिव्यत्वाची प्रचिती मिळवणाऱ्या स्त्रियांच्या कथा मी कधीच ऐकल्या नाहीत. तर एकामेकीचे पाय ओढण्याचं काम या स्त्रिया, म्हणून समस्त येणाऱ्या स्त्रिया आपण ज्ञानानं मनानं साक्षर झालेलो आहोत. श्रीखंड मॅडम आपण आज श्रीखंड मॅडम सारखी एक कर्तृत्ववान स्त्री, खरोखर त्यांचा गौरव मला करावासा वाटतो की अशा स्त्रिया आपण निर्माण, म्हणून कुणाच्याही कुठल्याही न्यूनगंडावर किंवा चर्चा आपण कधी करायची नाही, किंवा एका स्त्रीची अवहेलना दुसऱ्या स्त्री पुढे आपण करायची नाही. आपण पुढं कसं जाऊ आणि आपल्या बरोबर 4 स्त्रिया कशा पुढे येतील, तर खऱ्या अर्थानं 8 मार्च हा दिन संपन्न झाला. कारण तो दिन आहे तो संघटनेचा दिन आहे, स्त्रीच्या कर्तृत्वाचा दिन आहे, स्त्रीच्या यशस्वीतेचा दिन आहे आणि तो दिन आपण साजरा करणं गरजेचं आहे. मग आपण कल्पना चावलाचं उदाहरण देऊ शकतो, सुनीता विल्यम्सचं उदाहरण देऊ शकतो, जगामधील महामहिम प्रतिभाताई पाटील यांचं उदाहरण देऊ शकतो, राष्ट्रपती मॅडमचं आपण उदाहरण देऊ शकतो की सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, नेहमी साधी राहणी ठेवायची पण विचार मात्र आपण उच्च ठेवायचे. जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. आज कारगिलमध्ये जो एक बटालियन असतं वेगवेगळ्या सैनिकांचं, ती एक बटालियन आहे, ती स्त्री आहे, स्त्रियांचं बटालियन आहे. तिथं एक टीम आहे स्त्रियांची, म्हणजे तिथं आपल्यासारखी माणसं जायला घाबरतात, त्या शत्रूचा हल्ला स्त्रिया करतात. आहे का स्त्री कमी? तर स्त्री सर्व दृष्टीनं सक्षम आहे. हा निसर्ग आहे, या निसर्गामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, अनेक संकट आपल्यावर येणार आहेत. संकटाच्या वेळेला मन खंबीर असणं फार महत्वाचं आहे. अजूनही समाजातील डॉक्टर साहेब, अजूनही समाजामध्ये आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता, परंतु अजून सुद्धा स्त्रीला म्हणावं असं स्वातंत्र्य आहे का हा प्रश्न आहे. अजून सुद्धा आपल्या पुढे अनेक प्रश्न आहेत की स्त्रीचा घरामध्ये अनेक विचारामध्ये कधी विचार घेतला जातो का? नाही बाबा तुला नाही कळत, मी बघतो. अजूनही पुरुष प्रधान संस्कृती. मला एवढंच सांगायचं की पुरुषांनी सुद्धा स्त्रीच्या विचारांचा हा नेहमी अभिमान, म्हणजे त्यांच्या विचारांचा नेहमी ऐकून तरी घेतलं पाहिजे आणि मग पुढे जाऊन तो विचार सकारात्मक दृष्टीनं पुढे अवलंबला पाहिजे. अशी ही स्त्री ही महान आहे. आजचा दिन साजरा करायचा याच्या पाठीमागचा उद्देश की स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे. स्त्री शक्ती महान आहे आणि ती महान शक्ती आपण पुढं नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवून आदर्श आत्मचरित्र वाचन करून आपला आपण उत्कर्ष करणं ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी मॅडमनी सांगितलं की पूर्वीच्या काळी एक संक्षिप्त कुटुंब होतं, स्त्री घरातलं काम करायची, पुरुष बाहेरचं काम करायचं. आज असं राहिलेलं नाहीये. रथाची दोन्ही चाकं जर सक्षम असतील तरच रथ हा व्यवस्थितपणे पुढे चालू शकतो. आणि म्हणूनच मी समस्त महिला वर्गांना एवढंच आवाहन करते, शिक्षणाला आपण कधीही मागं बघायचं नाही. शिक्षणाला वय नसतं. शिक्षणाची PhD मिळवणारे 60 वर्षाचे सुद्धा गृहस्थ असतात. आनंदीबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशींचं आपल्याला उदाहरण घेता येईल या दृष्टीनं. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना गोपाळ जोशींनी अमेरिकेला, त्यावेळेला अमेरिका नव्हे तर मुंबईपर्यंत जायला सुद्धा माणसं घाबरत होती. 7 समुद्र पलीकडे अमेरिका होता. त्यावेळेला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना अमेरिकेमध्ये पाठवलं. अनेक समाजाच्या जुगारले, सगळे विचार जुगारले आणि आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून नावारूपाला आल्या. म्हणजे समाजाला सुद्धा टक्कर महिला कधी देऊ शकते, तर घरातील पुरुष मंडळींनी जर महिलांना प्रोत्साहन दिलं तर आपण करू शकतो. समाजामध्ये आपण बाहेर वावरत असताना आपल्या देहानं प्रेरित होऊन आपण वावरूया. सध्याच्या अनेक घटना आपण पाहतो आहोत. बदलापूर सारखी घटना पाहतो आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये तर डॉक्टर साहेब अनेक खळबळ माजलेले. मी 750 मुलींची शाळा चालवते. अक्षरशः कधी कधी मला रात्रीची झोप लागत नाही की ही मुलगी घरी सुरक्षित पोचली का, ही माझ्या समोर नेहमी भेडसावणारा प्रश्न असतो. अतिशय भाग्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एवढं मोठं पद मी सांभाळते, पण डॉक्टर मी 7 शिवाय सरांचे मला किती फोन येतात, पण मुली ज्यावेळेला घरी पोचतात त्यावेळेलाच मी शाळेचा प्रिमायसेस सोडत असते. का तर आत्ताच्या वातावरण स्वारगेटवर घडलेली घटना असेल, बदलापूर सारखी घटना अजूनही समाजामध्ये हे अशा पद्धतीचे दानव जे आहेत
ते आहेत राक्षसी वृत्तीची लोक आहेत, त्यांना टक्कर देण्यासाठी कराटे सारखे प्रशिक्षण आपली सगळ्यांची होणं गरजेची आहे. परंतु कधी कधी असंही होतं आहे की ह्या आजच्या काळामध्ये आमच्या मुलींना आम्ही ज्याला असं प्रशिक्षण देतो, कधी कधी मुलांची काहीच चूक नसते, जाऊन त्या दटावतायत. असाही स्वैराचार होऊ नये. तर स्वातंत्र्याचा आपण अवहेलना करता आपलं संरक्षण करून घेणं ही आपली काळाची गरज आहे. महिलाच्या दिनानिमित्त एकतरी सुंदर स्त्री कर्तृत्वाचं पुस्तक घरी गेल्यानंतर वाचा. कर्तृत्व तर इथंच आपल्याला दिसतं आहे. कोणत्याही कर्तृत्वान स्त्रीचं चरित्र वाचा. त्यांचं साधं सुद्धा जीवन नाही, त्यांनाही खडतर परिश्रमातून जावं लागलं. मॅडम, नावारूपाला स्त्री कधी येते? ज्याला सोन्याला आपण म्हणतो की सोन्याला कस असतो, सलापून ज्यावेळेला स्त्री पुढे येते त्यावेळेला ती कर्तृत्ववान होत असते. अशा कर्तृत्ववान स्त्रीचं आपण चरित्र वाचूया आणि एक ध्येय प्रेरणेनं उच्च विचारसरणी घेऊन आपण येणाऱ्या 21व्या शतकामध्ये महान कर्तृत्व करूया आणि स्त्री शक्तीचा सन्मान करूया. या ठिकाणी लाईफलाईनचे सर्वा आदरणीय डॉक्टर साहेबांनी येऊन खूप मोठं असं मला स्थान दिलं, अध्यक्षपद दिलं मला. ज्ञानामनाने तुम्ही सर्वजण मोठे आहात, देवदूत आहात. या ठिकाणी एका शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलेला आज एवढं मोठं स्थान दिलं. डॉक्टर साहेब, मी आपली हृदयपूर्वक कृतार्थता मानते आणि या सन्मानाचा स्वीकार करते आणि सर्वांना पुनश्च एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय येवले मॅडम यांनी खूप छान असं मनोगत त्यांचं मांडलं. स्त्री शक्ती नारी शक्ती काय असते हे आपल्या समोर त्यांनी विचार मांडले. विचार करा ना, जर त्यावेळी आई जिजाऊ सती गेल्या असत्या तर 2 छत्रपती घडले नसते, छत्रपती संभाजी महाराज घडले नसते. कारण 2 वर्ष असताना त्यांची आई वारली. त्या क्षणी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना थांबवलं नसतं की आई सती जाऊ नको, या स्वराज्याला तुझी गरज आहे, आणि या स्वराज्याचा विचार करून त्या थांबल्या. त्यामुळं आज हे 2 छत्रपती आपल्याला बघायला मिळाले. तसेच त्यावेळी जर त्या काळी सावित्रीबाई फुलेंनी विचार केला असता मी घरीच थांबते, चूल आणि मूल बघते, त्यांनी जर तो विचार केला नसता, वेळप्रसंगी लोकांचे चिखल दगड खाऊन शिवाशाप घेऊन जर हा शिक्षणाचा जागर पुढे आणला नसता, तर तुमच्यासारख्या मुलींना आज हे शिक्षणाचे जे द्वार खुले आहेत, शिक्षणाचा जो अधिकार आहे तो मिळाला असता. आणि नुकतंच मॅडमनी सांगितलेले मनोरमाचं उदाहरण, जिद्द काय असते की दोन्ही पाय तुटले असताना सुद्धा एव्हरेस्ट सर करायची इच्छाशक्ती त्या स्त्रीमध्ये आहे.